नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर असताना बरंच अंतर त्यांच्यासोबत झारखंडचा काँग्रेस खासदार धीरज साहू खांद्याला खांदा लावून चालवत होता. हा साहू सध्या ईडीच्या जाळ्यात सापडला आणि त्याच्यासोबत सापडलाय 356 कोटींचं घबाड. राहुल गांधी वारंवार सांगत होते, जनतेला माहिती देत होते, जेव्हा तुम्ही ढाब्यावर जेवण करता तेव्हा तुमचा पैसा जातो अदानींच्या खात्यात, जेव्हा पंख्याचा स्विच ऑन करता तेव्हा पैसा जातो अदानींच्या खात्यात, आणि जेव्हा सेल्फी काढता तेव्हाही पैसा जातो अदानींच्या खात्यात. ही सगळी कथा सांगण्याचं कारण एवढंच की महायुती सरकारने अशा एका मोठ्या माशावर जाळं टाकलं आहे की ज्याच्यासमोर हा धीरज कुमार साहू चौली पावली वाटेल. महायुती सरकारने महापालिकेच्या 25 वर्षाच्या कारभाराचं ऑडिट करणार अशा प्रकारची घोषणा केली आहे. आता या जाळ्यामध्ये कोण सापडणार हे महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने गुपित निश्चितपणे नाही आहे. नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजपचे आमदार योगेश सागर यांनी महापालिकेतील अनियमित आणि भ्रष्ट कारभाराचा मुद्दा उपस्थित केला. नगर विकास मंत्रालयाचे प्रभारी मंत्री म्हणून उदय सामंत यांनी या चर्चेला उत्तर देताना मुंबई महानगरपालिकेच्या 25 वर्षाच्या कारभाराचं ऑडिट केलं जाईल अशा प्रकारची घोषणा केली. नगर विकास आणि नियोजन विभागाचे सचिव यांचा समावेश असलेली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली जाईल आणि ही समिती महापालिकेच्या कारभाराच्या संदर्भात जो अहवाल देईल तो अहवाल श्वेतपत्रिका म्हणून प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती उदय सामंत यांनी जाहीर केली. खरं तर महापालिकेच्या कारभाराची लिटमस टेस्ट याच्यापूर्वीच झालेली आहे. 8 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2022 या दरम्यान महापालिकेच्या कारभाराची कॅगमार्फत चौकशी करण्यात आली आणि कॅगच्या अहवालामध्ये या कारभारावर जबरदस्त ताशेरे ओढण्यात आले. नियोजन आणि पारदर्शकतेचा अभाव आणि पैशाची वारेमाप उधळपट्टी अशा प्रकारचे ठपके या कारभारावर ठेवण्यात आले. आणि हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलं होतं की ये तो सिर्फ ट्रेलर है. शिवबाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सध्याचे तारणहार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये एक कथा सांगितली होती. कथा होती एका राजाची, असा राजा ज्याचे प्राण एका पोपटाच्या शरीरामध्ये अडकलेले आहेत. ही कथा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात सांगितली होती, गौतम अदानी यांच्या संदर्भात सांगितली होती. परंतु ही कथा खरं तर जशीच्या तशी लागू पडते उद्धव ठाकरे यांना. कारण उद्धव ठाकरे यांचे प्राण अडकले आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि या पोपटाचं नरडं पकडण्याचा संकल्प राज्यातल्या महायुती सरकारने सोडलेला आहे आणि त्याची सुरुवातसुद्धा झालेली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी संबंध आहे, त्यामुळे या कारभाराचा अनुभव सर्वसामान्य माणसाला अगदी चांगल्या प्रकारे आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये एखादी व्यक्ती जेव्हा नगरसेवक होते तेव्हा जादूची कांडी फिरते. त्याच्या आयुष्यामध्ये असा काही चमत्कार होतो की हा माणूस अचानक सधन आणि संपन्न होतो. मुंबई महानगरपालिकेचा जो नगरसेवक आहे तो अन्य राज्यांच्या आमदारांच्या तुलनेतसुद्धा श्रीमंत असतो. हा माणूस नगरसेवक होतो, त्याच्या गळ्यामध्ये सोन्याची जाडसर चेन येते, फॉर्च्युनरसारख्या गाड्या येतात, बराचसा तामझाम येतो आणि हा तामझाम रातोरात होतो. कल्पना करा, एका नगरसेवकाची परिस्थिती इतकी जर बदलत असेल तर 25 वर्ष महानगरपालिका ज्यांच्या ताब्यात आहे त्यांचा किती कायापालट या महानगरपालिकेने केला असेल. कोविडच्या काळात झालेले बरेच भ्रष्टाचार आता चव्हाट्यावर येत आहेत आणि यापैकी अनेक भ्रष्टाचारांची सध्या ईडीच्या मार्फत चौकशी सुरू आहे. 600-700 रुपयाची बॉडी बॅग या काळामध्ये 6000 रुपयांना महापालिकेने खरेदी केली अशा प्रकारचं एक प्रकरण आहे. हा व्यवहार काही अपवादात्मक नाही आहे. महापालिकेचे बरेच व्यवहार अशा प्रकारचे असतात. या व्यवहारांना मंजुरी मिळते स्थायी समितीतून आणि त्याच्यामुळे स्थायी समिती ही मुंबई महानगरपालिकेमधली नोट छापण्याची मशीन बनलेली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ही बाब लवकरच लक्षात आली आणि त्याच्यामुळे त्यांनी स्थायी समितीवर आपलं लक्ष केंद्रित केलं. स्थायी समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती ही उद्धव ठाकरे यांच्याच आदेशाने होऊ लागली. स्थायी समितीमध्ये जे प्रस्ताव चर्चेला येणार आहेत त्या प्रस्तावांची आधी मातोश्रीवर चर्चा व्हायला लागली. प्रत्येक प्रस्तावावर खल व्हायला लागला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये स्थायी समितीवर एवढं लक्ष दिलं जात नव्हतं, परंतु आता बारीक सारीक तपशिलांवर चर्चा होऊ लागली. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या काळातच कंत्राटदारांचा राबता वाढला, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे यापैकी एकही कंत्राटदार हा मराठी नव्हता. स्थायी समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती उद्धव ठाकरेंनी केली, परंतु यापैकी 3 माजी अध्यक्ष आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. सदा सरवणकर, राहुल शेवाळे, यशवंत जाधव आणि हे तिघे जे उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर गेले, एकनाथ शिंदे यांना सामील झाले, त्याचं कारण आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेला कडवटपणा असावा असा अंदाज अनेकांनी व्यक्त केलेला आहे. राज्यात जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता आली तेव्हापासून युवा सेनेने महापालिकेच्या कारभारामध्ये लक्ष घालायला सुरुवात केलं. वरुण सरदेसाई असो किंवा सूरज चव्हाण यांच्याकडे प्रत्येक फाईल जाऊ लागली
आपल्याला आठवत असेल की सूरज चव्हाणच्या चेंबूरमधल्या घरावर जेव्हा ईडीचा छापा पडला, अनेक तास ईडीची कारवाई सुरू होती आणि जेव्हा छाप्याची कारवाई संपली तेव्हा युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे या सूरज चव्हाण यांना अत्यंत लगबगीने भेटायला गेले होते। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आणखी एक परंपरा सुरू झाली। महापालिकेमध्ये स्थायी समितीची महत्त्वाची बैठक असो, सुधार समितीची महत्त्वाची बैठक असो, या बैठकीच्या आधी एक महत्त्वाची बैठक चेंबूरच्या एकर्स क्लबमध्ये होत असे आणि या बैठकीला महापालिकेचे बडे अधिकारी आणि मोठे मोठे कंत्राटदार येत असत आणि युवा सेनेच्या एका महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याला ते भेटत असत। आता ही माहिती खरी आहे की खोटी आहे हे शोधणं अत्यंत साधं आणि सोपं आहे। एकर्स क्लबचे जर आपण CCTV फुटेज आपण तपासलेत तर आपल्या सहज लक्षात येईल की कोणत्या दिवशी कोणत्या व्यक्तीने इथे ये जा केली होती, कोण कोणाला भेटलं, कोणी कोणाशी चर्चा केली। एखाद्या संघटनेच्या सदस्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये जोपर्यंत पूर्णपणे सामंजस्य असतं तोपर्यंत ही संघटना अभेद्य असते। जेव्हा अंतर्गत साठमारे सुरू होते तेव्हा संघटनेला तडे जायला लागतात आणि आतली गोपनीय माहिती बाहेर यायला लागते, लोकांपर्यंत जायला लागते, प्रसार माध्यमांपर्यंत जायला लागते। युवा सेनेच्या बाबतीत सुद्धा नेमकं हेच झालं। युवा सेनेतल्या अंतर्गत साठमारीमुळे युवा सेनेचे जे धंदे होते ते लोकांपर्यंत पोहोचले। सूरज चव्हाणवर जेव्हा ईडीची छापेमारी झाली त्याच्यानंतर अमेय घोले या युवा सेनेच्या माजी पदाधिकाऱ्याने, जो आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे, त्याने सूरज चव्हाणची पोलखोल केली। त्याने असं सांगितलं की हा महापालिकेतला टक्केवारी जमवणारा कारकून आहे म्हणून। अमेय घोले फक्त इथपर्यंत थांबला नाही, त्याने पुढचा गौप्यस्फोटसुद्धा करून टाकला। एकर्स क्लबमध्ये कोणकोणते कंत्राटदार येत होते, कोणाला भेटत होते, कोणते अधिकारी येत होते, कोणाशी चर्चा करत होते याची चौकशी करा, असा एक ट्विट त्याने केला। एकूणच त्याने सूरज चव्हाण आणि चेंबूरच्या एकर्स क्लबचा पंचनामा केला। या एकर्स क्लबमध्ये नेमक्या काय भानगडी सुरू आहेत याच्याबद्दलची एक छोटीशी झलक त्याने लोकांच्या समोर ठेवली। एकर्स क्लब हे नाव तेव्हापासून चर्चेत आलं आणि एकर्स क्लब हे युवा सेनेच्या त्या कारवायांचं केंद्रस्थान होतं, ही माहिती सुद्धा लोकांपर्यंत पोहोचली। सूरज चव्हाणवर झालेल्या छापेमारीनंतर आदित्य ठाकरे त्याच्याकडे इतक्या लगबगीने का पोहोचले आणि त्याच्यानंतर अमेय घोलेने जे केलेले ट्विट आहेत, या दोन कड्या जर आपण जोडल्यात तर आपल्या लक्षात येतं की महापालिका हा निश्चितपणे एक पोपट आहे, ज्या पोपटामध्ये फक्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच नाही तर युवा सेनेचे प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा सुद्धा जीव अडकलेला आहे। मंत्री उदय सामंत यांनी जेव्हा या त्रिसदस्यीय समितीची घोषणा केली तेव्हा शिवबाटा आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून प्रतिक्रिया आल्या। खरं तर सगळ्याच पक्षांकडून प्रतिक्रिया आल्या। दोन महत्त्वाच्या प्रतिक्रिया मी आपल्यासमोर मांडतोय। शिवबाटाचे प्रवक्ते संजय राऊत यांची प्रतिक्रिया जबरदस्त होती। ते असं म्हणाले, करा चौकशी, दाखल करा खटले, परंतु एक लक्षात ठेवा, सरकार येत जात असतं, जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा बांबू लावू। म्हणजे इथे चौकशीची घोषणा आली आणि तिथून थेट धमकी आली। भाजप नेते अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया जबरदस्त होती। ते असं म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्याकडे इतकी संपत्ती कशी आली याची चौकशी होण्याची गरज आहे। समोरच्याने प्रश्न विचारला की अनेक वर्ष तुम्ही सुद्धा शिवसेनेसोबत महापालिकेच्या सत्तेवर होतात, तेव्हा भातखळकर यांनी स्पष्टपणे सांगितलं आमची चौकशी करा। या दोन प्रतिक्रिया किती भिन्न आहेत बघा। एका बाजूला चौकशीची घोषणा आली आणि धमकी आली आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा चौकशी तुमचीही होणार अशा प्रकारे सुचवण्यात आलं तेव्हा त्या चौकशीचं स्वागत झालं, बिनधास्त चौकशी करा, अशा प्रकारची प्रतिक्रिया आली। मुंबई महानगरपालिकेचं जे काही ऑडिट होणार आहे त्या ऑडिटच्या अहवालावर जी श्वेतपत्रिका सरकार सादर करणार आहे ती श्वेतपत्रिका पुढच्या अधिवेशनाच्या काळामध्ये किंवा त्याच्या आसपास प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती उदय सामंत यांनी पत्रकारांना दिलेली आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी महापालिकेतल्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्याचा निर्धार या महायुती सरकारने केलेला आहे। असं म्हणतात की झारखंडचा खासदार धीरज साहू याच्याकडे जेव्हा ईडीची धाड पडली तेव्हा नोटा मोजणारं मशीन खराब झालं। मला असं वाटतं की जेव्हा महापालिकेतल्या भ्रष्टाचाराची कॅश एखाद्या तळघरात सापडेल, एखाद्या फडताळात सापडेल, तेव्हा ही कॅश मोजण्यासाठी नोटा मोजण्याची मशीन पुरेशी पडणार नाही, तेव्हा तर JCB आणावा लागेल आणि नोटा किलोच्या प्रमाणामध्ये किंवा टनाटनाच्या प्रमाणामध्ये मोजाव्या लागतील आणि त्यांचा हिशोब मांडावा लागेल। महायुती सरकारने महापालिकेच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करणार अशा प्रकारची जी घोषणा केलेली आहे, चौकशीची जी घोषणा केलेली आहे, त्या घोषणेमुळे एक थरथराट निर्माण होणं स्वाभाविक होतं। परंतु जनतेची आता अपेक्षा आहे की या चौकशीतून काहीतरी निष्पन्न होऊ दे आणि जर याच्यामध्ये कोणी दोषी आढळलं, भ्रष्टाचार आढळला तर त्या भ्रष्टाचारांवर कठोर कारवाई होऊ दे। कारण आतापर्यंत जनतेच्या कानावर फक्त घोषणा पडत आहेत, समित्या स्थापन केल्या जात आहेत, परंतु त्याच्यातून एखादा धंद्याला लागलेला आहे, तुरुंगात गेलेला आहे,
तुरुंगात बराच काळ ज्यांनी मुक्काम केलेला आहे अशी उदाहरणं खूप कमी आहेत। त्यामुळे या चौकशीच्या नंतर जनतेची अपेक्षा भंग नको या अपेक्षेसह आम्ही इथेच थांबतो। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल। नमस्कार आणि धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।